Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. पेट्रोल डिझेल जपून वापरा, इंधनाबद्दल पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन. तर भारतावर सुद्धा युद्धाचा परिणाम होत असल्याचं मोदींचं वक्तव्य. वर्षभर सोनं खरेदी करू नका, इराण अमेरिका युद्ध आणि जागतिक आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचं हे आवाहन. तर परकीय चलन वाढवण्याचंही ध्येय. मोदींनी दिलेले सल्ले म्हणजे नाकर्तेपणाचे पुरावे. जनतेला काय खरेदी करावं, कुठे जावं हे सांगण्या इतपत देशाची स्थिती गंभीर. देश चालवणं आता तडजोड करणाऱ्या पंतप्रधानांच्या आवाक्याबाहेर राहुल गांधींची सडकून टीका. राहुल गांधी देशाच्या राजकारणातले रिजेक्टेड माल. मोदींनी दिलेला सल्ला राहुल गांधींना समजला नाही म्हणजे त्यांची समजच कमी आहे. फडणवीसांकडून राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल. नाशिकमध्ये सीएनजी पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा. निम्म्यापेक्षा अधिक पंपांवर सीएनजीचा तुटवडा. दुसरीकडे दरवाढीमुळे वाहन चालक त्रस्त. 3 ते 4 तासांपेक्षा अधिक काळ रांगेत थांबून सीएनजी भरण्याची. बोईसरच्या मुख्य बाजारपेठेत ग्रामपंचायतीकडून आता फुटपाथवरील अतिक्रमण हटाव मोहीम. कारवाई दरम्यान काही स्थानिक महिला आक्रमक झाल्यानं तणावाचं वातावरण. टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला आज कोर्टात हजर करणार. जप्त केलेल्या मोबाईल संदर्भात फॉरेन्सिक अहवाल कोर्टात सादर करणार. अश्विनी चैनानींसह 4 आरोपींच्या जामीन अर्जावर सुद्धा आज सुनावणी. संभाजीनगरातील एमआयएम नगरसेवक मतीन पटेलच्या अनधिकृत घरावर आज कारवाईची शक्यता. टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला याच घरात दिला होता आश्रय. नंदुरबार जिल्ह्यामध्ये उष्णतेचा विक्रमी कहर. 45°C तापमानानं अनेक वर्षांचे रेकॉर्ड्स मोडले. उष्माघात टाळण्यासाठी जिल्ह्यामध्ये विशेष कक्ष सुरू. काळजी घेण्याचंही आवाहन. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये आज तुरळक पावसाची शक्यता. तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार. हवामान खात्याचा अंदाज. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.